विठ्ठलाच्या चरणी एक छोटासा भाव आहे. तो तुम्ही 2 मिनिटं ऐकावा एवढीच विनंती. विठ्ठला, अरे द्वारकाधीश ना तू? तुला द्वारकेत म्हणे सोन्या चांदीच्या अलंकाराने मढवतात आणि पंढरपूरला मात्र एका तुळशी माळेचा हार गळ्यात घालून उभा आहेस. म्हणूनच की काय विठ्ठला, तू आम्हाला आमच्यातलाच कुणीतरी वाटतोस. कुठे द्वारकेत तुला 56 भोगाचा नैवेद्य दाखवला जातो आणि कुठे आमच्यासोबत तू साध्या झुणका भाकरीवर खुश होतोस. म्हणूनच की काय विठ्ठला, तू आम्हाला आमच्यातलाच कुणीतरी वाटतोस. अरे कुठे सगळीकडे लांबून दर्शन देणारे ते देव आणि कुठे आमचा पांडुरंग, जो आम्हाला पायाला हात लावून डोकं टेकवू देतोस. आणि म्हणूनच की काय विठ्ठला, तू आम्हाला आमच्यातलाच कोणीतरी वाटतोस. बरं, दुसऱ्या कुठल्या देवस्थानाला जायचं म्हटलं की पेहरावाचंही विशेष लक्ष ठेवावं लागतं. पण तुझ्या दरबारात आमचं मळकं धोतर असो किंवा फाटकं लुगडं, तू आम्हाला स्वतःच्या चरणाशी कवटाळून घेतोस. आणि म्हणूनच की काय विठ्ठला, तू आम्हाला आमच्यातलाच कुणीतरी वाटतोस. लोक म्हणतात, एवढा कुठे साधा देव असतो काय? त्याला न सोनं न नाणं. बरं, कृष्ण म्हणावं तर भरजरी पितांबर सुद्धा नाही. पण यात साध्या सावळ्या रूपाला आपले तुकोबा काय म्हणतात माहितीये? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. आणि हेच सुंदर ध्यान आपल्यासाठीच की काय आपल्यासारखंच साधं बनून उभा. आणि म्हणूनच विठ्ठला, तू आम्हाला आमच्यातलाच कुणीतरी वाटतोस. बरं, आम्ही द्वारका नाही केली, वृंदावनला नाही गेलो, एवढंच काय अयोध्या नाही बघितली, पण हे सावळ्या परब्रह्मा, तुझ्या दर्शनासाठी दरवर्षी 15-20 दिवस पायी चालत ऊन वारा पाऊस या सगळ्यांशी सामना करत तुझ्यापर्यंत येऊन पोहोचतो. कारण विठ्ठला, तू आम्हाला आमच्यातलाच कुणीतरी वाटतोस. रामकृष्ण हरी.